मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जातीचा लोकनेते स्वर्गीय BR काका शिंदे यांच्या 93व्या जयंतीनिमित्त भव्य अभिवादन कार्यक्रम व रक्तदान शिबिर। लोकनेते स्वर्गीय BR काका शिंदे यांच्या 93व्या जयंतीनिमित्त 19 मे रोजी मार्केट यार्ड जत इथं भव्य व उत्साहपूर्ण अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। या सोहळ्यात जत तालुक्यासह परिसरातील राजकीय, सामाजिक, सहकारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। या कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार माननीय विक्रमसिंह दादा सावंत यांच्या हस्ते लोकनेते स्वर्गीय BR काका शिंदे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली। यावेळी जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे उपस्थित होते। स्मृतींना अभिवादन करताना विक्रमसिंह सावंत म्हणाले, काका शिंदे हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेचे खरे संरक्षक होते। त्यांनी आपल्या दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि अथक परिश्रमांच्या जोरावर जत तालुक्याचा विकास साधला। सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान आजही प्रेरणादायी आहे। या कार्यक्रमाला सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे, अप्पाराया बिरादार, रमेश पाटील, बाबासाहेब माळी, बिराप्पा शिंदे, बसवराज बिरादार, महादेव कोळी, अशोक बन्नेनवर, इराणा निडोनी, निलेश बामणे, भूपेंद्र कांबळे, दीपक शिंदे, स्वप्नील शिंदे, गणिमुल्ला, शहाजी बापू भोसले, गणेश सावंत, बाबासाहेब कोडक, प्रदीप करगणीकर, मुन्ना पकाली, विनायक अय्यंगार, सनी महाजन, सद्दाम अत्तार, महादेव अदानी, राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष विवेक कोकरे, बाळासाहेब हुंचाळकर, शफीक इनामदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून काका शिंदे यांचं संघर्षमय आयुष्य, जनतेशी असलेले नाते, प्रामाणिक व पारदर्शक नेतृत्व तसेच सहकार क्षेत्र, शिक्षण, शेती व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दिलेलं योगदान यावर प्रकाश टाकला। त्यांच्या कार्याची तुलना शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणून करण्यात आली। या कार्यक्रमाचं एक विशेष आकर्षण ठरले रक्तदान शिबिर। स्वर्गीय BR काका शिंदे यांच्या समाजसेवेच्या विचारांना आदरांजली म्हणून परिसरातील शेकडो युवक, महिला व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। शिबिरात जमा झालेल्या रक्तामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। संयोजकांनी रक्तदात्यांचा विशेष सत्कार करून त्यांचे कौतुक केले। हे रक्तदान म्हणजे लोकनेते काका शिंदे यांच्या कार्याला दिलेली खरी सलामी आहे, असं आयोजकांनी नमूद केले। या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी एकमुखाने सांगितले की काका शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला, सहकार क्षेत्र मजबूत केले, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा निर्माण केल्या आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला। त्यांच्या कार्याची परंपरा जपण्याची आणि त्यांच्या विचारांना पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। हा अभिवादन सोहळा केवळ जयंती कार्यक्रम नव्हता, तर तो जत तालुक्यातील एकात्मता, समाज भावना आणि लोकसेवेचा संदेश देणारा ठरला। लोकनेते BR काका शिंदे यांच्या स्मृतींना उजाळा देताना त्यांचा आदर्श जीवन मार्ग आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। हा कार्यक्रम संपन्न होत असताना परिसरात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती। ती म्हणजे लोकनेते BR काका शिंदे यांच्या विचारांची आणि कार्याची, जे आजही जनमानसात तितकीच जिवंत आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त घेतलेलं हे अभिवादन व समाजोपयोगी रक्तदान शिबिर हे जत तालुक्याच्या इतिहासातील एक संस्मरणीय पान ठरले।